तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अधिपती अक्षराला म्हणत असतो की आजचा दिवस एवढा चांगला होता, तुम्ही तुमच्या मनातलं प्रेम आमच्यासमोर व्यक्त केलं. दिवस कसा गेला ते सुद्धा कळलं नाही. मात्र आईसाहेब आपल्यावर चिडल्या. त्यावर अक्षरा म्हणते की हो अधिपती, मला सुद्धा खूप वाईट वाटलं, पण मी तरी काय करणार होते. आणि त्यावर अधिपती म्हणतो की मास्तरीनबाई, तुमची या सगळ्यामध्ये खरंच काही चूक नाही आहे, तुम्ही उगाच वाईट वाटून घेऊ नका. त्यावर अक्षरा म्हणते पण आपण एकदा मॅडमसोबत बोलायला हवं, त्यांनी जेवण करायला पाहिजे. आणि त्यावर अधिपती म्हणतो की हो, मी त्यांच्यासोबत जाऊन बोलतो, तुम्ही जेवणाचं ताट वाढायला घ्या. आणि त्यावर अक्षरा हो म्हणते आणि लगेच जेवण वाढण्यासाठी बाहेर जाते. दुसरीकडे भुवनेश्वरी चारुहास सरांना म्हणत असते की आधीच आम्ही अधिपतींच्या काळजीत होतो, त्यांच्या पायाला लागलं होतं म्हणून आम्हाला भीतीसुद्धा वाटत होती. आणि आम्ही त्यांना एवढे फोन केले पण त्यांनी एकदाही आमचा फोन उचलला नाही, त्यामुळे मग आमचा राग वाढला. त्यावर चारुहास सर तिला समजावतात की आता अधिपतीचं लग्न झालं आहे, आत्तापर्यंत तो तुझ्या कह्यात होता, पण यापुढे तू अशी वागू नको, नाहीतर हे सगळं तुझ्याच अंगलट येईल. आता थोडी तरी शहाणी हो, त्याला त्याची हक्काची बायको आहे, त्या दोघांना त्यांचा वेळ दे, त्यांचा संसार फुलू दे. आणि मी हे सगळं घराच्या भल्यासाठीच सांगत आहे. आणि मग ते तेथून निघून जातात. भुवनेश्वरी मात्र रागातच त्यांच्याकडे बघत असते. चारुहास सर गेल्यानंतर अधिपती त्या ठिकाणी येतो. त्याने भुवनेश्वरीसाठी जेवणाचं ताट आणलेलं असतं आणि तो भुवनेश्वरीला म्हणतो की आईसाहेब, तुम्हाला आठवतंय का, जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा तुम्ही आम्हाला एक एक घास भरवायचा, आणि तसाच घास आम्ही तुम्हाला भरवू का. पण ते ऐकून भुवनेश्वरी हसू लागते. तर अधिपती कान पकडून तिची माफी मागतो आणि म्हणतो की आईसाहेब, खरंच आम्हाला माफ करा, आमच्याकडून खूप मोठी चूक झाली, आम्ही फोन गाडीत कसं काय विसरलो आमचं आम्हालाच कळलं नाही, पण हे खरंच पहिल्यांदा झालं, यापुढे असं होणार नाही. त्यावर भुवनेश्वरी म्हणते की काही हरकत नाही, फक्त आम्हाला तुमची काळजी वाटली म्हणून आम्ही एवढं चिडलो. आणि मग त्यानंतर ती तेथून जाण्यासाठी निघते, पण अधिपती तिला थांबवतो. तो पुन्हा पुन्हा भुवनेश्वरीची माफी मागत असतो. भुवनेश्वरी म्हणत असते की अधिपती, तुम्ही माफी मागू नका, फक्त आम्हाला तुमची काळजी वाटत होती एवढंच. आम्हाला तर कधी कधी असं वाटतं की तुमच्या काळजीपोटी आमचा जीव जायचा. आणि ते ऐकून अधिपती वैतागतो. तो म्हणतो की आईसाहेब, तुम्ही प्लीज असं काहीतरी बोलू नका आणि आधी तुम्ही बसा, जेवण करून घ्या. आणि मग तो भुवनेश्वरीला हट्टाने जेवण करायलाच लावतो. दुसरीकडे अक्षरा तिच्या रूममध्ये स्वस्तपणे फेऱ्या मारत असते. तितक्यात चारुहास सर त्या ठिकाणी येते. ते अक्षराला विचारतात की आज तरी तू अधिपतीला तुझ्या मनातलं सांगितलं की नाही. आणि त्यावर अक्षराला अजून सांगते की हो बाबा, आज मी यांना माझ्या मनातलं सगळं काही सांगितलं, माझं प्रेम व्यक्त केलं. आणि ते ऐकून चारुहास सरांना खूप आनंद होतो. ते म्हणतात की तुझं प्रेम तू व्यक्त केल्यानंतर अधिपती काय बोलला हे मला ऐकायचं नाही आहे, मात्र त्याची काय अवस्था झाली होती हे बघायला मला नक्की आवडलं असतं. आणि त्यावर अक्षरा हसतच हो म्हणते. त्यानंतर मग ती चारुहास सरांना सांगते की आज आम्ही देवळात सुद्धा गेलो होतो, तिथे महाआरती होती आणि गुरुजींनी आम्हाला आरतीचा मान दिला, आम्ही जोडीने आरती केली. आणि ते ऐकून चारुहास सरांनाही आनंद होतो. ते म्हणतात म्हणजे आज सगळेच योग जुळून आले. तर अक्षरा म्हणते की हो बाबा, आम्ही दिवसभर खूप आनंदामध्ये होतो, मात्र घरी आल्यानंतर जे काही घडलं ते. त्यावर चारुहास म्हणतात की अक्षरा, तू त्या भुवनेश्वरीच्या वागण्याकडे आता लक्ष देऊ नको, तू अधिपतीकडे लक्ष दे, तुमच्या संसाराकडे लक्ष दे, आता त्याला काय हवं नको हे तू बघ. आणि त्यावर अक्षरासुद्धा हो म्हणते. त्यानंतर चारुहास सर तिला म्हणतात की अक्षरा, कदाचित माझ्या बोलण्यामुळे तुला ऑकवर्ड वाटेल, पण तू माझ्या मुलीसारखी आहे, पण जे तुला तुझ्या मैत्रिणींनी सांगायला हवं ते मी सांगतो, याबद्दल मला माफ कर. पण मला खरंच असं वाटतं की तू आणि अधिपतीने बाहेर कुठेतरी फिरायला जावं, काही दिवस त्या भुवनेश्वरीच्या नजरेसमोर येऊ नये, कारण आत्ताच तुमच्या संसाराला सुरुवात झाली आहे, तुम्ही एकमेकांसोबत वेळ घालवणं गरजेचं आहे. आणि त्यावर अक्षरा म्हणते की हो बाबा, पण तुम्ही बघितला ना, आज मी अधिपतींना फक्त एक दिवस बाहेर घेऊन गेले होते, तर भुवनेश्वरी मॅडमनी किती गोंधळ केला. जर मी त्यांना बाहेर गावी फिरायला घेऊन गेले तर त्या काय करतील, मला नाही असं वाटत की त्या परवानगी देतील. पण चारुहास सर तिला सांगतात की तू काळजी करू नको, आपण करूयात काहीतरी, आणि माझी परवानगी आहे तुम्हाला. त्यामुळे अक्षरासुद्धा आनंदाने हो म्हणते. दुसरीकडे अधिपतीच्या आग्रहाखातर भुवनेश्वरी जेवण करते, त्यामुळे अधिपती खुश होतो.
आणि मग तो भुवनेश्वरीला सांगतो की आईसाहेब, आज आमच्या हातून जी चूक झाली ती पुन्हा कधीही होणार नाही. आजचा दिवस आम्ही लक्षात ठेवू. आणि मग त्यानंतर तो तेथून निघून जातो. दुसरीकडे अक्षरा तिच्यासाठी आणि अधिपतीसाठी जेवण गरम करत असते, पण तिला सतत आज घडलेला प्रकार आठवत असतो आणि ती अधिपतीच्या विचारांमध्येच हरवून जाते. अधिपती तिच्या समोर येतो, मात्र तरीही तिचं त्याच्याकडे लक्ष जात नाही. आणि मग जेव्हा तो मोठ्याने तिला आवाज देतो तेव्हा ती डचकून त्याच्याकडे बघते. अधिपती हसतच विचारत असतो की काय मास्तरीनबाई, आमचाच विचार करत होता ना. पण अक्षरा लाजून म्हणते की छे, मी कशाला तुमचा विचार करेल. तर अधिपती देखील तिचीच नक्कल करत म्हणतो, मग कोणाचा विचार करत होता तुम्ही. तर अक्षरा काही सांगत नाही, ती लाजून खाली मान घालते. आणि तिचं लाजणं बघून अधिपती तर खूप खुश होतो. तो म्हणतो की काय मास्तरीनबाई, मगाशी तळ्याजवळ तर एकदम रांगड्या भाषेत तुम्ही आम्हाला प्रपोज केलं आणि आता इथे काय लाजताय. पण खरंच तुम्ही लाजल्यानंतर खूप छान दिसता. तुमच्याकडे बघतच राहावंसं वाटतं. आणि मग त्यानंतर तो हाताची घडी घालून अक्षराकडे एकटक बघतच राहतो. त्यामुळे ती तेथून जाण्यासाठी निघते, तर अधिपतीसुद्धा तिच्या पाठोपाठ येत असतो. आणि या सगळ्या गडबडीमध्ये चुकून अक्षराच्या हाताला भाजते. तर अधिपती तिच्या दुसऱ्याच हातावर फुंकर घालत असतो आणि ते बघून अक्षराला हसू येतं. आणि मग त्यानंतर अधिपती तिला रुमाल देतो आणि ती गरम कढई उचलायला सांगतो. मात्र त्यानंतर तो स्वतः तिच्या पाठीमागे येऊन उभा राहतो. आणि ते दोघेजण एकमेकांकडे बघत असताना नेमकी दुर्गी त्या ठिकाणी येते आणि ती मोठ्याने अधिपती असं ओरडते. त्यामुळे अधिपती घाबरून बाजूला होतो. तर दुर्गी विचारत असते की काय करत होता तुम्ही आणि इतक्या रात्री इथे काय करताय. त्यावर अधिपती सांगतो की काही नाही, जेवण करतोय. आणि मग त्यानंतर तो दुर्गीला विचारतो की तू जेवली का. तर दुर्गी नाटक करत म्हणते की नाही ना, ताई उपाशी असल्यावर मी कशी जेवणार. पण त्यानंतर तिला ढेकर येतो आणि ते बघून अधिपती आणि अक्षरा हसू लागतात. तर दुर्गी पटकन पाणी पिऊन तेथून निघून जाते. आणि मग त्यानंतर अधिपती आणि अक्षरा किचनमध्ये जेवण करण्यासाठी बसतात. अधिपती अक्षराला उचलून किचन ओट्यावर बसवतो आणि मग स्वतःच्या हाताने तिला घास भरवतो. तो म्हणत असतो की आम्ही असं ऐकलंय की जेव्हा नवरा स्वतःच्या हाताने बायकोला घास भरवतो ना, तेव्हा बायकोचं नवऱ्यावरचं प्रेम वाढतं. आणि मग अक्षरासुद्धा अधिपतीला घास भरवत म्हणते की आम्हीसुद्धा अगदी असंच ऐकलंय, जेव्हा बायको नवऱ्याला स्वतःच्या हाताने घास भरवते तेव्हा नवऱ्याचं बायकोवरचं प्रेम वाढतं. आणि ते ऐकून अधिपती हसू लागतो आणि हसताना त्या दोघांची पुन्हा टक्कर होते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत दुर्गी लगेच भुवनेश्वरीकडे जाते आणि तिने किचनमध्ये जो प्रकार बघितलेला असतो तो ती भुवनेश्वरीला सांगत म्हणते की आता लवकरच त्या दोघांच्या संसाराला सुरुवात होईल, त्याआधीच तुला काहीतरी करायला हवं. तर भुवनेश्वरी म्हणत असते की आता आम्ही एकच मोठा डाव टाकणार आणि त्यामुळे त्या मास्तरीनबाईंना या घरातून बाहेर जावंच लागणार. तर दुसरीकडे अधिपती आणि अक्षरा एकमेकांच्या जवळ येतात. ते दोघेही एकमेकांना वचन देतात की आता आपण एकमेकांची साथ कधीच सोडायची नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला